तर पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानला दणका दिला जातोय। केंद्रीय मंत्रिमंडळ सुरक्षा समितीच्या बैठकीत काही मोठे निर्णय घेतले गेले। पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यात आलाय। 48 तासात भारत सोडण्याचे आदेश पाकिस्तानी अधिकाऱ्यांना दिले गेलेत। सिंधू जलकराराला सुद्धा स्थगिती मिळालेली आहे। वाघा अटारी बॉर्डर सुद्धा बंद राहणार आहे। पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यासह इतरही काही महत्त्वाच्या आता निर्णयांना पाकिस्तानला सामोरं जावं लागणार आहे। भारताकडून हे कठोर असे निर्णय घेतले गेलेले आहेत। मुख्य म्हणजे सिंधू जलकरार स्थगित केलेला आहे। याबाबतचे आणखी काही तपशील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय भारताकडून घेतला गेलेला आहे। पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात भारत देश सोडण्याचे आदेश दिले गेलेत। पाकिस्तानी नागरिकांना भारतामध्ये प्रवेश बंदी केलेली आहे। अटारी वाघा बॉर्डर बंद राहणार आहे। पाकिस्तानात गेलेल्या भारतीयांनी परत यावं अशा सूचना दिल्या गेल्यात। पाकिस्तानातून भारतीय राजदूत परत बोलावले जात आहेत। भारताने सिंधू जलकरार थांबवलाय। पाकिस्तान हायकमिशनच्या 5 अधिकाऱ्यांना हटवलं गेलेलं आहे। तर या सगळ्या संदर्भात सविस्तरपणे चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर सर सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सर, स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूजवर। आत्ताच्या क्षणाला आपण बघतोय की पहलगाममध्ये जे काही घडलेलं आहे त्याच्यानंतर प्रचंड गंभीर परिस्थिती आहे। भारताने कठोर निर्णय घेतलेत। 5-6 महत्त्वाचे मुद्दे आहेत, पण सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेणारा मुद्दा सिंधू जलकरार स्थगित करण्याचा आहे। कारण मला वाटतं यापूर्वी भारत पाकिस्तान युद्ध सुद्धा आपण बघितली आहेत, पण पाणी थांबवलं गेलेलं नव्हतं। यावेळी हा जो निर्णय घेतलाय त्याचा काय नेमका परिणाम होऊ शकतो? अत्यंत महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाचा हा भारताचा निर्णय आहे। मला असं वाटतं भारताने देखील आपल्या धोरणामध्ये आता बदल घडवून आणलेला आहे। आपण पाकिस्तानच्या विरोधात पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांचा बळी भारत गेल्या अनेक दशकांपासून पडलेला आहे। प्रामुख्याने आपण पाकिस्तानच्या विरोधात या संदर्भामध्ये एअर स्ट्राईक असेल, सर्जिकल स्ट्राईक आपण केले। पाकिस्तानच्या विरोधामध्ये आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरती अनेक व्यासपीठांवरती पाकिस्तान कशा पद्धतीने दहशतवादाला समर्थन देतो आहे हे आपण मुद्दे उपस्थित केले। युनायटेड नेशनची सिक्युरिटी काउन्सिल असेल, युनायटेड नेशनची आमसभा असेल, आंतरराष्ट्रीय न्यायालय असेल, FATF म्हणजे फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स असेल, अशा वेगवेगळ्या व्यासपीठांवरती भारत राजनैतिक दृष्ट्या पाकिस्तानला आयसोलेट करण्यासाठी, पाकिस्तानचा दहशतवादाला कसं समर्थन दाखवण्यासाठी प्रयत्न करत राहिला। परंतु याचा पाकिस्तानवरती कशाही प्रकारचा परिणाम होत नाहीये अशा स्वरूपाने दिसून येत आहे। पाकिस्तानचं लष्कर, पाकिस्तानची गुप्तहेर संघटना उघडपणे अशा दहशतवादी कारवायांना समर्थन देते आहे, त्यांना मदत करते आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणते आहे। त्यामुळे भारताने देखील आता आपल्या धोरणामध्ये बदल घडवून आणलेला आहे आणि आता जो बदल आहे तो अत्यंत दीर्घकारी आणि अत्यंत दूरगामी आणि अत्यंत गंभीर परिणाम हा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर, पाकिस्तानच्या उद्योग क्षेत्रावरती, पाकिस्तानच्या शेतीवरती हा परिणाम करणारा आहे। पहिल्यांदा भारताने सिंधू पाणी वाटप करार जो 1960 साली भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान झाला होता, त्यासाठी साधारणतः 9 वर्ष वाटाघाटी चाललेल्या होत्या आणि त्यानंतर हा जो करार झालेला आहे, या कराराला भारताने पहिल्यांदा सस्पेंड करण्याचा, स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे स्वाभाविकपणे पुढच्या काही काळामध्ये निश्चित स्वाभाविकपणे जसं तुम्ही म्हणताय सर की भविष्य काळात नेमका याचा काय परिणाम होतो हे पाहावं लागेल। कारण आतापर्यंत अनेक वेळेला आपण शाब्दिक चकमक होताना पाहिलेली आहे किंवा प्रत्यक्ष युद्ध सुद्धा दोन्ही देशांमध्ये झालेलं पाहिलेलं आहे, पण पहिल्यांदाच अशा पद्धतीनं जलकरार स्थगित केला गेलेला आहे, पाणी थांबवलं गेलेलं आहे आणि त्याचा निश्चित परिणाम होणार आहे। कारण थेट जनजीवनावर परिणाम करणारी गोष्ट असेल, कारण अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर पाणी थांबवलं जाणं हे निश्चित पाकिस्तानचं नुकसान करणारं असेल। त्याबरोबरच अटारी वाघा चेकपोस्ट सुद्धा बंद करण्यात आलेला आहे। पाकिस्तानातून भारतामध्ये येण्यास सुद्धा बंदी घातली गेलेली आहे। भारतातले जे नागरिक तिथं आहेत त्यांना सुद्धा तातडीनं परत बोलवलं गेलंय। दुसरी गोष्ट म्हणजे जे राजदूत आहेत, उच्चपदस्थ अधिकारी आहेत, त्यांना सुद्धा पाकिस्तानी जे आपल्याकडे भारतामध्ये होते राजदूत, त्यांना तातडीनं पुढच्या काही दिवसांचा वेळ देऊन तातडीनं देश सोडा असं सांगितलं गेलेलं आहे। आपले जे राजदूत तिथे होते त्यांना सुद्धा तातडीनं आणि सुखरूपपणे परत आणलं गेलेलं आहे। त्याच्यामुळे या सगळ्या घडामोडींकडे पाहता आता भारताकडून
कठोर पावलं उचलली गेलेली आहेत। आता या सगळ्याची अंमलबजावणी तितकीच कठोरपणे होताना आपल्याला भविष्यकाळात निश्चित दिसेल। पुन्हा एकदा शैलेंद्र सर आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण या संदर्भात बोलूया। सर, आता जसं तुम्ही म्हणत होतात की सामान्य नागरिकाच्या जीवनावर हा परिणाम करणारा विषय असेल, कारण पाणी थांबवलं जाईल, शेतीवर वगैरे परिणाम होईल। पण दुसरी गोष्ट अशीही आहे की पाकिस्तानातून भारतात येणाऱ्या नागरिकांवर सुद्धा बंदी आहे। जो सार्क व्हिसा आहे त्याच्यावर सुद्धा आता बंदी घालण्याचा, तो रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला। याचा नेमका काय परिणाम होईल? माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय ना? जी सर, येतोय तुमचा आवाज, बोला। हां. मुळात मुद्दा असा आहे, की आता हे जे निर्णय घेतले पाकिस्तानचा व्हिसा रिव्होक करण्याचं, नवीन व्हिसा न देण्याचं, जी। वाघा बॉर्डर क्लोज करण्याचं, पाकिस्तानच्या हं, उच्चायुक्तांच्या ज्या कार्यालयामधल्या अधिकाऱ्यांची संख्या कमी करण्याचं, हं, त्याचप्रमाणे हं, अनौपचारिक व्यापार जो भारत आणि पाकिस्तानमध्ये होतो, जो औपचारिक व्यापाराच्या पेक्षा जास्त आहे, त्या अनौपचारिक व्यापारावरती निर्बंध आणण्याचं, या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून प्रामुख्याने जो परिणाम होणार आहे, तो जी। पाकिस्तानच्या जनतेवरती होणार आहे. हे आपण हं, लक्षात घेणं गरजेचं आहे, की आजही पाकिस्तानची 30% शेती असेल, पाकिस्तानचं हं, हायड्रो हं, इलेक्ट्रिसिटी प्रोजेक्ट असतील, पाकिस्तानचं उद्योग क्षेत्र असेल, हे मोठ्या प्रमाणावरती सिंधू पाणी वाटप करारावरती विसंबून आहेत. त्याच्या हं, साधारणतः 6 ट्रिब्युटरीज म्हणजे उपनद्या आहेत, त्यापैकी ज्या पश्चिमेकडे वाहणाऱ्या 3 उपनद्या आहेत, त्यांच्यावरती अनरेस्ट्रिक्टेड राईट जे आहेत ते हं, पाकिस्तानला दिले गेलेले आहेत. त्यामुळे ठीक। आता हा जो करार आहे, खरं तर हा पूर्वीपासूनच तसं म्हणाल तर पक्षपातीच होता असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण हा हं, पाकिस्तानला अनड्यू ॲडव्हांटेज देणारा हा करार होता. म्हणजे आता त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर नुकतंच भारत आता जम्मू आणि काश्मीरमध्ये किशनगंज जो प्रकल्प आहे, हायड्रो इलेक्ट्रिसिटी प्रकल्प आहे, तो आता उभारण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. हं, आणि त्या प्रकल्पांसाठी हा जो सिंधू पाणी वाटप करार आहे, त्याच्या काही कलमांच्या अंतर्गत पाकिस्तानची पूर्व परवानगी असणं गरजेचं आहे. त्या हं, कराराच्या प्रत्येक स्टेजला पाकिस्तानी अधिकारी व्हिजिट करतात भारतामध्ये आणि पाहतात की याचा वॉटर फ्लो वरती काही परिणाम होणार आहे की नाही. म्हणजे असं कधीही कोणत्या देशामध्ये घडत नाही. पण भारत असं असतानाही भारताचं एकूणच जो भारताचं परराष्ट्र धोरण असेल किंवा जे आपलं संरक्षण धोरण असेल, जे आपल्या सांस्कृतिक आणि पारंपरिक ऐतिहासिक मूल्यांवरती आधारलेलं आहे, जी शांततेसाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असतो. असं असताना जर जी। पाकिस्तान त्याचा गैरफायदा घेत असेल, तर मात्र आता हा हाय टाईम आहे या कराराला पूर्णत्वासाठी देण्यासाठी. मी एक हं, मुद्दा अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी मांडू इच्छितो. तो असा आहे, की आता या ठिकाणी पाकिस्तानच्या पुरस्कृत ज्या वेळेला भारतात दहशतवादी हल्ले होतात, त्या जी। वेळेला पाकिस्तानचं सरकार हात वर करतं. आमचा हं, याच्याशी काही संबंध नाहीये, असं म्हणून ते मोकळे होतात. हा वर्षानुवर्ष चालत आलेला प्रकार आहे. परंतु हं, एक बाब अत्यंत महत्त्वाची लक्षात घेणं गरजेचं आहे, की पाकिस्तानमध्ये लोकशाही असली तरी ती नावापुरती लोकशाही आहे, तकलादू हं, लोकशाही आहे. पाकिस्तानची खरी सत्तासूत्र ही पाकिस्तानच्या लष्कराच्या, पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ISI, जी। पाकिस्तानमध्ये धार्मिक आणि पाकिस्तानमध्ये दहशतवादी गट यांच्या हातामध्ये आहेत. हं, त्यामुळे प्रामुख्याने ते उघडपणे अशा गोष्टी करत असताना पाकिस्तानी सरकार म्हणते की आमचा याच्यामध्ये रोल नाही. कारगिलमध्ये देखील असताना पाकिस्तानकडनं अशाच प्रकारचा दावा केला गेला. पण नंतर खुद्द पाकिस्तानचे सर्वेसर्वा जनरल परवेज मुशर्रफ यांनी गोष्ट मान्य केली. त्यानंतरही जी। अनेक लष्करी नेत्यांनी उघडपणे मान्य केली, आमचा रोल कारगिलमध्ये होता. त्यानंतर 26/11च्या हल्ल्यामध्ये पण आमचा रोल नाही. पण ते मान्य करणारे काही स्टेटमेंट आसिम मुनीर पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांकडूनच आलेले होते. तर मला हं, असं वाटतं, की पाकिस्तानच्या दाव्यांमध्ये कसल्याही प्रकारचा अर्थ नाहीये. पाकिस्तानच्या जनतेला आता कॉल घ्यावा लागणार आहे, की हं, पाकिस्तान हा प्रचंड आर्थिक विवंचनेमध्ये अडकलेला देश आहे. हा देश हं, पूर्णपणे बँकरप्ट झालेला आहे. या देशाला जोपर्यंत IMF किंवा वर्ल्ड बँक बेल पॅकेजेस देत नाही. आतापर्यंत 22 वेळा बेल पॅकेजेस या देशाला दिले गेलेले आहेत. जी। जोपर्यंत बेल पॅकेज देत नाही, हा देश सर्व्हाईव्ह करू शकत नाही. या देशाला अमेरिका, सौदी अरेबिया, चायना यांच्याकडनं मदत मिळते म्हणून हा देश सर्व्हाईव्ह करू इच्छितो. आता मुद्दा असा आहे, की जर तुम्ही त्यांच्या ह्याच नसेवरती बोट ठेवलं, त्यांचं पाण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला, तर स्वाभाविकपणे हं, शेती, उद्योगधंदे, सर्वसामान्य जनता यांच्यावरती मोठा परिणाम होईल आणि हीच जनता पाकिस्तानच्या लष्कराला, पाकिस्तानच्या ISIला आणि जी। पाकिस्तानच्या सरकारला धडा शिकवेल. कारण हा प्रकार यापूर्वी काही इस्लामिक देशांमध्ये झालेला आहे. काही हं, इस्लामिक देशांमध्ये हुकुमशाही पद्धतीची राजवट होती, लोकशाही नावाला होती. इंडोनेशिया असेल, बांगलादेश असेल, त्या ठिकाणी जनतेने स्वतः पुढाकार घेतलेला आहे आणि लष्कराला हं, आणि त्यांच्या तिथल्या सगळ्या धार्मिक गटांना त्यांची जागा दाखवलेली आहे. मला असं वाटतं, की पाकिस्तानमध्ये ही वेळ आता आलेली आहे. तिथल्या जनतेने हा हं, कॉल घेणं आता अत्यंत गरजेचं आहे आणि मला असं हं, वाटतं, की त्या दृष्टिकोनातूनच काल हे निर्णय घेतले गेले. ते निर्णय घेतले, की पाकिस्तानवरती अत्यंत गंभीर आर्थिक परिणाम दूरगामी पद्धतीने करणार आहेत.
जी सर, आणखी एक प्रश्न असा की भारतानं पाकिस्तानशी संबंधित काही एक्सपोस्ट हँडल्स बंद केलेले आहेत. पाकिस्तानचं सरकारी खातं सुद्धा बंद करण्यात आलेलं आहे. हा सुद्धा एक प्रकारचा स्ट्राईक म्हणायचा का? आपण ज्या पद्धतीने हे सगळे प्रयत्न करतो आहोत, ते भविष्यामध्ये अशा स्वरूपाच्या कोणत्याही अमानुष हल्ले हे हं, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांकडनं होऊ नये. आपल्याला ते लक्षात घेणं गरजेचं आहे, की ह्या सगळ्या गोष्टी ऑफिशियली पाकिस्तानमध्ये आय-एस-आय आणि पाकिस्तानच्या लष्कराकडनं चालवल्या जातात. जी. पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेमध्ये जम्मू आणि काश्मीरच्या संदर्भामध्ये काही डेझिग्नेटेड ऑफिसर्स आहेत, ब्रिगेडियर रँक लेव्हलचे ऑफिसर्स आहेत. ह्या हं, सगळ्या लोकांना असाइनमेंट दिल्या जातात. अनेक शहरांमधनं भारत विरोधी ट्विटर हँडल्स हे हँडल करणं असेल, YouTube चॅनल हँडल करणं असेल, या सगळ्या हं, गोष्टी उघडपणे केल्या जातात. तर मला असं वाटतं, की हा जो निर्णय घेतला गेलेला आहे, अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय आहे आणि हं. याच्या माध्यमातनं आपण या अप्रत्यक्षपणे पाकिस्तान जो प्रोपगंडा आहे, तो प्रोपगंडा स्प्रेड करण्याचा जो प्रयत्न करत असतो, त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्यामध्ये आपल्याला निश्चितपणे जी, मदत मिळणार आहे. अगदी. देवाणकर सर, धन्यवाद. आपण सविस्तरपणे या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण केलं, आमच्याशी बोललात यासाठी. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर सर आपल्याशी बोलत होते. भारत पाकिस्तान यांच्यामध्ये जो सिंधू जलकरार आहे तो आता रद्द करण्यात आलाय. त्याचबरोबर आणखी काही कठोर निर्णय भारतानं घेतलेत, ज्याचा कसा परिणाम होईल पाकिस्तानवर याबाबत आपण नुकत्याच चर्चा केली.